तारण झाले आहे, परंतु माझ्याकडून पाप घडले आहे, मी काय करू? मला इतरांना सांगता येत नाही. सांगितलं तर मी काय केलंय त्यांना कळत, त्याच्यापेक्षा मी कुणालाच काही सांगणार नाही, शांत राहणार. तारण गेलंय का हे पण समजत नाही, मी प्रभूच्या बरोबर आहे का हे पण समजत नाही, पवित्र आत्मा माझ्या बरोबर आहे का हे पण समजत नाही. तारण झाले तरी पाप घडले आहे. इथं तुमच्यापैकी कुणी असाल, तारण झालंय, प्रभोजन घेताय, परंतु तुमच्याकडून काही पाप घडलंय, मलाही सांगता येत नाही, विचारात पडलाय, अनेक दिवसापासून तुम्ही दुःखात आहात. तुमच्याकडून जे घडलंय त्याच्याबद्दल पश्चाताप करा, देवाला क्षमा मागा, आत्मपरीक्षण करा, कशामुळं काय घडलं. उपवास धरून देवाला प्रार्थना करा जर तुमच्याच्याने उपवास होत असेल तर, आणि जी घडलेल्या गोष्टीचं आत्मपरीक्षण करून त्या कायमच्या जीवनातनं काढून टाका. प्रभू तुम्हाला क्षमा करील, पण जे पाप केलंय त्याची शिक्षा पण करणार. इतकी नाही करणार, पण सौम्यतेने करील, का तर आम्ही पुन्हा पाप करू नये. म्हणून ऐकणारे पाहणारे लक्ष द्या. जरी तुमच्याकडून पाप घडला असेल, तुमचं मन लागत नसेल, प्रार्थना करू वाटत नसेल, घडलंय त्याबद्दल पश्चाताप करा, देवाला प्रार्थना करा, देव तुम्हाला क्षमा करील, थोडीफार शिक्षा करील, कारण आपण पुन्हा पाप करू नये म्हणून. परंतु ते सोडून पुन्हा प्रभूच्या बरोबर चालत राहा. तुमचा देव नाश होऊ देणार नाही, म्हणून चुकीचा विचार करून चुकीच्या मार्गाने जाऊ नका. झाले गेले पाप ते सोडून द्या आणि पुन्हा प्रभूच्या बरोबर चाला. पण वारंवार पाप करू नका. वारंवार प्रभू क्षमा करील, पण अशी शिक्षा करील पुन्हा पाप करण्याची इच्छा होणार नाही. प्रभू दयाळू याचा अर्थ पुन्हा पुन्हा पाप करायचं नाही आणि पुन्हा पुन्हा पश्चाताप करत बसायचं नाही. जे झालंय ते एकदाच झालं, पुन्हा पुन्हा त्या करू नका.